तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। एवढ्या प्रचंड सीझन मध्ये तुम्ही सर्व लोक इथे जमलात आणि उन्हातानाचे आलात त्याबद्दल खरं तर तुमचं अभिनंदन करतो। कारण मोर्चा काढायचा म्हणलं की लोकांना गाडी पाठवावं लागतं। मी बघितलं तुम्ही स्वतःच्या खर्चाने या मोर्चात सामील झालेले अभिनंदन करतो। काही चिंता करण्याची एवढी गरज नसते, पण परिस्थिती अशी आहे। आता मी बघतोय खात्याला होल्ड आहे। मी वाशिम जिल्ह्यातला जिल्हा परिषदचा सदस्य, आता आमच्या जागा पण रिक्षे सारखं आमचं दुकान, पण तिथले लोक मला एकही रुपया खर्च न लागता मी निवडून येतो, तिथे 1 रुपया खर्च लावत नाही। पण त्या जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याच्या खात्याने बँकेवाला होल्ड लावायची हिंमत करत नाही, कारण आपलं पायताना त्याचं मुस्कारच असते। तयारी ठेवा। या लेकराच्या मागे उभं राहायची निलेश असो, लिंबाजी असो, आपले महाराज असो, जे कोणी शेतकऱ्यासाठी भांडायची तयारी ठेवते त्याच्या मागे उभं राहायची तयारी ठेवा। माझं स्पष्ट मत आहे, आजच्या तारखेत 4 वर्षावर कुठलीही निवडणूक लोकसभा विधानसभा नाही तोपर्यंत आपल्या मागे किमान जे लोक आपल्यासाठी भांडतात त्या प्रत्येकासाठी आपण त्याच्या मागे उभं राहायची तयारी ठेवली पाहिजे। तेव्हा सर्व अधिकारी बँकेवाले नीट जाग्यावर येतील, अन्यथा आपलं मरण कायम आहे हे तुम्हाला सुद्धा लक्षात आलं पाहिजे। तसं मला माहिती आहे, निवडणूक उद्या 13 तारखेला उत्तर पडले की तुम्ही आमचं ऐकत नाही, तेव्हा तुम्ही वारत पिता का नाही? आलो मुंडके हो म्हणून नाही तर नाही ऑक्सिजनवर लागल्यावर कोण पाहा लागले काय होणार? काय होणार नाही? काय होतात ते 1000 मारले तुम्हाला गोष्ट सांगतो मनातली। मी लय मोर्चे आता कालच मी दुपारी एका टावरवर गेलो होतो। आमचे 2 तालुके त्यांनी वगळले होते आणि 2 घंट्यात कलेक्टर साहेबांना GR आणून दिला। काय याच्या घरी होता का ठेवलं मग नाही? अरे खरं रे, तुम्ही अरे रडल्याशिवाय मायबाप आई सुद्धा दूध पाजत नाही। आणि मला स्पष्ट सांगतो, शेतकऱ्याच्या बाजूने सर्व लोक आहेत, 2च लोक आहेत आपल्या मोर्चाला। आता पुढे कोण होतं? पोलीस। हे बिन शेतकऱ्याच्या पोरं म्हणून पोलीस मध्ये एखाद्या आमदार खासदार मंत्र्याचं कोट्यावधी व्यापाऱ्याचं पोरग काही पोलिसात भरती होत नाही, हेही आपले देता। ये तो अंदर की बात है, आपण घालतो का नाही? ये तो अंदर की बात है। पुलिस वाले भी अपने साथ एका त्यांच्या जवळ वावरी त्याच्यामुळे त्यांच्या बी मला ते चालू द्या, ते बिन कानाडोळा करता तुमचं आमचं चुकलं तर त्याच्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका। पण मी तुम्हाला सांगायला हे आलो भावांनो, या वर्षी कर्जमाफीचा जेव्हा विषय येतो, मला तुम्हाला विचारायचं आहे, अजित पवारांकडे किती 1000 कोटी रुपये येतं? हे घोटाळा बैलगाडीत पुरावे नेऊन ओपन कोणी केला होता? बरोबर आहे, सारं तुम्हाला माहिती आहे। मग देवेंद्र फडणवीसांनी गाडीवर पुरावे नेऊन सन्माननीय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार साहेबांचे पुरावे बाहेर काढले होते। नवे तर त्यांनी ठामपणे सांगितलं होतं। आता जो घोटाळा काढून 8 वर्ष झाले, किती वर्ष? 8 वर्ष। 8 वर्षात त्या रकमेत तुम्ही बँकेत जरी पैसे टाकले तर दुप्पट होता, म्हणजे 70 दुनी 140 म्हणजे 70,000 कोटी, म्हणजे 140,000 कोटी। 1,40,000 कोटी रुपये नित्या एकट्या अजित पवारकडे पैसे येतं। आणि आजच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर कर्ज आहे भावांनो 35,000 कोटी रुपये। अजित दादाचं व्याज जरी हलवलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी होती भावांनो। आणि त्याच अजित पवारांचे मांग केला होता एक पत्त्यावाला मंत्री, कृषी मंत्री ते रमी खेळ। काल पुन्हा तो बाबासाहेब पाटील सहकार मंत्री तो म्हणते शेतकऱ्याला कर्जमाफीचा नाद लागला। तर साले हरामखोर आहे, तुम्हाला काय नांदा आम्हाला माहिती आहे ना। आम्ही जर कधी बाहेर काढलं तुमचे नान तर मग आम्ही ना जर कधी तुमचे नान बाहेर काढलं तर मग बाबा आम्ही सर्व फाटके लोक आहे।
आमच्या मागे ईड्या लागा, शिब्या लावा. आम्ही तर म्हणतो लावा तुम्ही आमच्या, तुम्ही लावून तर पहा काय निघतं पहा. हा, एक पोतं सोयाबीन, दीड पोतं डागी सोयाबीन, असंच आहे आपल्याला. दुसरं काय आपल्याला, बरोबर आहे की नाही. पण हे काय माहितीये का, बाबासाहेब पाटील म्हणते शेतकऱ्याला कर्जमाफीचा नाद लागला. मग काय हो, आम्ही तुम्हाला कर्जमाफी मागली होती का? कर्जमाफी मागायला आम्ही तुमच्या दारात आलो होतो ना. हा, मग निवडणुकीच्या अगोदर तुम्ही मोठे मोठे आश्वासन देसान आणि आता शेतकऱ्याला वाऱ्यावर लटकवसान, हे चालणार नाही. याच्या